नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सासवड सिटी स्कॅन सेंटर हे पुरंदरमध्ये एक नवीन उपलब्धता चिंतामणी हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये उपलब्ध झालेली आहे. एक नवीन प्रकारचं अद्ययावत मशीन या ठिकाणी या व्यवस्थापनानं नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. बऱ्याच वेळेस सिटी स्कॅन म्हणजे काय, डॉक्टर आपल्याला बऱ्याच वेळेस रेफर करतात की सिटी स्कॅन करून घ्या. मग ते कशासाठी केलं पाहिजे, त्याचे काही दुष्परिणाम होतात का, बरीच माणसं त्यामध्ये घाबरून मृत्युमुखी पडलीत, अशाही प्रकारचे समज आहेत, गैरसमज आहेत. याबद्दल आपल्याला तंत्रशुद्ध ज्ञान जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी चिंतामणी हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये नव्यानं सुरू झालेले सासवड सिटी स्कॅनमध्ये आलेलो आहोत. या सेंटरमध्ये नवीन मशीन गेले 1 महिन्यापासून कार्यरत आहे. त्यांच्या तांत्रिक बाजू समजून घेऊन कॉम्प्युटराईज असेल, त्याचं प्रिंटिंग असेल, त्याचं प्रत्यक्ष वापर असेल, याबाबत आता अनाभिज्ञता राहिलेली नाही. सर्वसमावेश अशा प्रकारचं हे मशीन आपलं सर्व नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. सासवड शहरातील तज्ज्ञ अनुभवी डॉक्टर मंडळी आपल्या समेत आहेत. डॉक्टर वाघोलीकर की या सासवडमध्ये गेली अनेक वर्ष प्रॅक्टिस करत आहेत. उपचाराच्याबरोबर ऑपरेशन्समध्ये त्यांचा हातखंडा आहे. बऱ्याच वेळेस माणसांची अंधश्रद्धा आहे सासवडकरांची काय मला माहीत नाही, पण वाघोलीकरांनी तपासले की माणसं बरी होतात, औषध न देतात देखील बरी होतात. असं हे हॉस्पिटलचं माहोल, इतका विश्वास या नागरिकांचा या डॉक्टरांच्यावर आहे. हा डॉक्टरांनी तो विश्वास संपादन केलेला आहे, आपल्या कृतीतून केलेला आहे. हे काय एका दिवसाचं काम नाही, अनेक वर्ष त्यासाठी त्यांनी आपली बुद्धी, आपले श्रम, आपलं कौशल्य पणाला लावलेलं आहे. अशा या तज्ज्ञ डॉक्टरांशी आपण संवाद साधणार आहोत. तर डॉक्टर वाघोलीकर, नेमकं या सिटी स्कॅनचा आपण कशा प्रकारे वापर होणार आहे, तुम्हाला काय वापर होणार आहे आणि पेशंटचा त्याचा काय फायदा होणार? बंदी भगिनींनो, आम्ही डॉक्टर वाघोलीकर सर्जन गेली 35 वर्ष पुरंदर तालुक्यामध्ये सासवड प्रॅक्टिस करतो आहे. असं पुरंदर तालुक्यातील जवळजवळ सर्व गावामध्ये मला ओळखत नसतील तरी नावाने तरी मी माहीत आहे. काही ना काही कुठल्या ना कुठल्या संबंधाने, ऑपरेशन्स म्हणा वगैरे, तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबाशी संबंध जोडला आहे असं मला वाटतं. पुरंदर तालुक्यामध्ये चिंतामणी हॉस्पिटल एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलं आम्ही. पुण्यातल्या सर्व सुविधा म्हणजे स्ट्रेस टेस्टिंग म्हणा, गॅस्ट्रोस्कोपी म्हणा, ज्या अजूनही बऱ्याच तालुक्यामध्ये किंवा इव्हन पुण्यामध्ये सुद्धा फार कमी ठिकाणी उपलब्ध आहे, त्या आपण पुरंदर तालुक्यातल्या लोकांसाठी इथं उपलब्ध केल्या. त्यातलाच एक भाग म्हणून आम्ही इथं सिटी स्कॅनची सोय उपलब्ध केली. सिटी स्कॅन मशीन हे इथं आता जे आम्ही उपलब्ध केलेलं आहे ते अत्यंत आधुनिक, हाय स्पीड आणि मल्टी स्लाईस अशा प्रकारचं ते सिटी स्कॅन मशीन आहे. ह्याचा मुख्य फायदा म्हणजे सर्जरीमध्ये असं सांगता येईल मला की पोटामध्ये बऱ्याच वेळा ट्युमर असतात. सोनोग्राफीमध्ये आपल्याला तो ट्युमर कळतो, साधारण कुठं आहे, काय, त्याची व्याप्ती आपल्याला कळते, पण डिटेल कळण्यासाठी आपल्याला ह्या सिटी स्कॅनचा उपयोग होतो. तो कुठल्या शिरेवर बसलेला आहे का, रक्तवाहिन्यावर बसलेला आहे का, कुठल्या ऑर्गनमध्ये तो घुसलेला आहे का, ऑर्गनशी तो इन्व्हॉल्व गेलेला आहे का. मग असं जर आपल्याला कळलं तर ऑपरेशनच्या वेळेस अगोदरच आपल्याला योग्य ती काळजी घेता येते, किंवा बऱ्याच वेळा तो ट्युमर केमोथेरपी देऊन लहान करता येतो आणि मग ऑपरेशन करून सेफली काढता येतो. हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे कधी कधी पोटामध्ये ट्युमर असतो, छोटा असतो. मग आता त्याची बायोप्सी घ्यायची कशी, तो कॅन्सरचा आहे का साधा आहे, ती गाठ कशाची हे कळणार कसं. एवढ्यासाठी पोट उघडणं हे तर योग्य नाही, किंवा एवढ्यासाठी लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीने तपासणी करणं हेही योग्य नाही. अशा केसेसमध्ये सिटी स्कॅन गायडेड बायोप्सी म्हणजे सिटी स्कॅनच्या मशीनचा उपयोग करून केवळ निडलने आपल्याला त्याची बायोप्सी घेता येते आणि मग तो ट्युमर कसा कॅन्सरचा आहे का साधा आहे हे आपल्याला कळतं आणि त्याप्रमाणे आपल्याला उपचार करता येतात. साधा असेल तर गोष्ट मिटली, तेवढा काढून झाला. कॅन्सर असेल तर आपल्याला त्याचे पुढचे उपचार करता येतात. तिसरं म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये, समजा एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये आता मोठी हाडे फ्रॅक्चर झाली तर ती गोष्ट वेगळी असते त्याची. पण लहान आता चेहऱ्यावर एखादा माणूस पडला तर त्याच्यामध्ये मल्टिपल छोटी छोटी हाडं असतात. आपली गालाची हाडं असतात, कपाळाची हाडं असतात, खोपणीची हाडं असतात. तर ही हाडं फ्रॅक्चर झालेली आपल्याला साध्या एक्सरेमध्ये दिसत नाहीत. मग अशा वेळी 3D सिटी स्कॅन नावाचा एक प्रकार आहे, तो आहे आपल्याला स्कॅनमध्ये व्यवस्थित पाहता येतो, जेणेकरून आपला चेहरा जो आहे त्याच्यावरची कातडी म्हणा, स्नायू म्हणा, हे सगळे वगळून आपल्याला फक्त त्या इमेजमध्ये हाडच दिसतात आणि तो 360 डिग्रीमध्ये आपल्याला ती कवटी फिरवता येते.
आणि त्यामुळं आपल्याला कुठल्याही हाडाचं कसलंही फ्रॅक्चर, नुसतं बारीकसं फ्रॅक्चर आहे का डिस्प्लेस म्हणजे सरकलेलं आहे हे आपल्याला कळतं. विशेषतः हाडाच्या खोबणीतली हाडं जर सरकलेली असतील तर तो आयबॉल जो असतो आपला डोळा तो खाली त्याला सपोर्ट न राहिल्यामुळे खाली सरकू शकतो आणि त्या पेशंटला विजनमध्ये पाण्यामध्ये त्रास होऊ शकतो. मग अशांना ऑपरेशन गरजेचं असतं. तर पूर्वी हे फार उशिरा कळायचं, आता हे त्यातल्या त्यात तेव्हाच कळून आपल्याला त्यावेळेस उपचार छोटे छोटे प्लेटिंग वगैरे बसून आपल्याला उपचार करता येतात. तर अशा पद्धतीने ह्या CT स्कॅनमुळं अत्यंत उपयोग झालेला आहे आणि पेशंटला कुठं धावपळ करायची नाही आहे. पेशंटला कमीत कमी इन्व्हेसिव्ह सर्जरीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पदरात पाडून घेण्याचं हे मोठं साधन आहे. म्हणून आम्ही याचा इथं आता वापर सुरू केलेला आहे. त्याचा आम्हाला जसा फायदा होणार आहे तसा पुरंदरच्या सर्व जनतेलाही फायदा होणार आहे आणि तो तुम्ही करून घ्या अशी माझी इच्छा आहे. नमस्ते, मी डॉक्टर बांदेकर, बालरोग तज्ज्ञ, श्री चिंतामणी हॉस्पिटल डायरेक्टर, सासवड. मी सर्वप्रथम तुमच्या वाहिनीचे आभार मानतो इथं आल्याबद्दल आणि आम्हाला हे बोलायला संधी दिल्याबद्दल. तर मी आता कित्येक वर्ष इथं सासवडमध्ये प्रॅक्टिस करतो. तर मी सुरुवातीपासून बघितलेलं आहे सासवडमध्ये कसं इव्हॉल्वमेंट झालेलं आहे. सासवड अगोदर असं खेड्यासारखं होतं, म्हणजे तर जास्त काय अवेलेबल नव्हतं, मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल नव्हत्या. इव्हन एक्सरे फॅसिलिटीला आम्हाला पेशंट हडपसरला पाठवावं लागायचं आणि पेशंट सिरियस असला तर मग प्रॉब्लेम यायचा, मग त्याला पाठवायचं कसा. CT स्कॅन तर लांबच, नंतर CT स्कॅन आले आमच्याकडे. CT स्कॅन अगोदर असं थोडंसं कमी याचा CT स्कॅन अगोदर होता, पण आता आम्ही नवीन प्रकारचा CT स्कॅन HR CT स्कॅन म्हणतात तो घेतलेला आहे. कम्प्युटराइज एक्झियल टोमोग्राफी म्हणतात त्याला. अशा प्रकारचा स्कॅन आहे आणि हाय रेझोल्युशन आणि अगदी त्याच्यामध्ये फास्ट इमेजेस तयार होतात, 3D इमेजेस तयार होतात आणि त्याला वेळ पण अत्यंत कमी लागतो आणि पटकन निदान करता येतं, अचूक निदान करता येतं. लहान मुलांच्या बाबतीत याचा फायदा असा होतो की लहान मुलाला एक्सपोजर जास्त व्हायला नाही पाहिजे. एक्सपोजर म्हणजे याच्यामध्ये क्षकिरणं असतात ना, ती कमीत कमी वेळामध्ये तो स्कॅन व्हायला पाहिजे असतो आणि 2-3 मिनटाचा हा स्कॅन होतो. त्यामुळे पटकन पेशंट बाहेर जातो. त्याला काही एक्सपोजर एकदम मिनिमल म्हणजे कमीत कमी एक्सपोजर झाल्यामुळे कुठल्याच अवयवांना दोष होत नाही. दुसरं म्हणजे 3D इमेज तयार होते, त्यामुळे एक्झॅक्ट लोकेशन कुठं आहे, डिफेक्ट कुठं आहे पण आपल्याला समजतं. म्हणजे जन्मजात काही वेळा मुलं असतात, हाडाचे काही डिफेक्ट असतात, तर स्कॅन केल्यामुळे ते एक्झॅक्ट लोकेशन समजतं, त्यामुळे ट्रीटमेंट देता येते. दुसरं म्हणजे छातीचे स्कॅन जे असतात, छातीचे म्हणजे आता कोरोनाचा आजार चालू होता किंवा काही प्रकार न्यूमोनिया असतात किंवा काय याच्यामध्ये आजार असे असतात याचे म्हणजे कंजेनायटल डिफेक्ट म्हणतात त्याला, म्हणजे फुफ्फुसामध्ये एखादा लोब नसतो किंवा काहीतरी त्याच्यामध्ये दोष असतो फुफ्फुसामध्ये, तो सुद्धा याच्यावर अचूक प्रमाणे निदान करता येतो आणि न्यूमोनिया जरी असला तर न्यूमोनियाचं लोकेशनवर समजतं. दुसरं म्हणजे पोटाचे आजार जे असतात त्याच्यामध्ये आतड्यामध्ये कुठं ब्लॉक असला काय असला, ऑब्स्ट्रक्शन जे म्हणतो आपण जन्मता, ते सुद्धा लोकेट करायला याचा फायदा होतो. नंतर याच्यामध्ये हे मेंदूचे जे आजार असतात, आता मध्ये एक पेशंट असा होता की एक मुलगी होती साधारण 10-12 वर्षाची, तिला डोकं बरेच दिवस दुखत होतं. स्कॅन केलं त्याच्यामध्ये असं निदर्शन आलं की त्याच्यामध्ये ट्युमर आहे. ट्युमरचं एक्झॅक्ट लोकेशन कळलं आणि त्याप्रमाणे त्याला ऑपरेशन करून पेशंट व्यवस्थित झाला. मध्ये असंच एक पेशंट होता की 7-8 वर्षाची मुलगा होता, त्याला वाहनाने पाडलं होतं आणि पेशंट सिरियस आणला होता. मेंदूचा स्कॅन अगोदर केला, नॉर्मल निघाला. मग पोटाचा स्कॅन केला, त्यात निदर्शन झालं की लिव्हरला त्याला टेअर झालं, लिव्हर म्हणजे फाटलेलं आहे आणि त्यातून ब्लिडिंग होतं आतमध्ये आणि ते ब्लिडिंगमुळे त्याला त्रास होतो. म्हणजे त्यामुळे लगेच त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन देण्यात आलं, रक्त देण्यात आलं आणि नंतर ऑपरेशन करून पेशंट चांगला झाला. असे बरेच फायदे याचे आहेत स्कॅनचे आणि ही नवीन टेक्नॉलॉजी आहे, याच्यामुळे 3D इमेज तयार होते, त्यामुळे एक्झॅक्ट लोकेशन याचं समजतं, फास्ट पण होतं. आणि एक प्रकारचं म्हणजे आपण काय वेळा म्हणजे याच्यावर TV तुम्ही बघितलं असेल की आपण सायन्स फिक्शन म्हणतात त्याला, म्हणजे यामध्ये कसे इमेजेसवर दाखवतात बघा, मेंदूचे, पोटातले, तशा प्रकारचे इमेजेस जे आता काय वर्षापूर्वी नव्हत्या ते आता ते दिसतात आपल्याला आणि त्याप्रमाणे डॉक्टरांचा फायदा होतो. तर ही आता फॅसिलिटी पहिल्यांदाच आपल्याकडे आलेली आहे सासवडमध्ये, पुरंदरमध्ये. त्यामुळे पुरंदरच्या जनतेला त्याचा अतिशय चांगला फायदा होणार आहे आणि डायग्नोज करण्यात म्हणजे निदान करण्यात, अचूक निदान करण्यात, व्यवस्थित ट्रीटमेंट देण्यात, चांगलं होण्यात अतिशय चांगला होणार आहे फायदा. आणि पुरंदर जनतेला हा अतिशय चांगलं एक वरदान आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर भास्कर आत्राम. मी इथं चिंतामणी हॉस्पिटल इथे कन्सल्टंट फिजिशियन म्हणून काम करतो आहे. अतिदक्षता विभाग, डायबिटीसचे पेशंट्स, अर्धांगवायू, हार्ट अटॅक हे सगळे पेशंट्स मला डील करावे लागतात.
तर आता आमच्याकडे जे सी टी स्कॅन मशीन आलेलं आहे हे मल्टी स्कॅन हाय स्पीड सी टी स्कॅन आहे. आधी आमच्याकडे सी टी स्कॅन मशीन होतं जे सिंगल स्लाईस होतं. त्यामध्ये बऱ्याच वेळेला आम्हाला निदानासाठी पेशंट पुण्याला पाठवणे किंवा MRI करून घेणे ह्या गोष्टी फार अडचणीच्या होत्या. त्यामुळे आम्हाला खूप अडचण जाणवत होती. हे मशीन आल्यापासून आम्हाला निदानासाठी फार मदत झाली. आता आपण सर्वजण कोरोनासारख्या महामारीच्या भयंकर संकटातनं वावरत आहोत. ह्या वेळेला सी टी स्कॅन हे जे उपकरण आहे ह्या कोरोनासाठी अत्यंत लाभदायी ठरलेलं आहे आणि बऱ्याच लोकांना याच्यामुळे संजीवनी मिळालेली आहे. आपण याच्यामध्ये बघतो कोविडमध्ये की आपण RT-PCR किंवा अँटीजेन टेस्ट ही करून घेतो. बऱ्याच वेळेला 30% लोकांमध्ये ती निगेटिव्ह येते. पेशंटला लक्षणं असतात परंतु कोविड टेस्ट निगेटिव्ह आली मग काय करायचं असं संभ्रम सगळ्यांच्या मनामध्ये असतो. ह्या वेळेला सी टी स्कॅन हे लवकर निदान करतं, अचूक निदान करतं. एक्सरेमध्ये साधारणतः कोरोनाच्या पेशंटला निमोनिया दिसतो दोन्ही बाजूला. असा निमोनिया इतर आजारामध्ये पण दिसतो पण कोरोनासाठी खास त्याचे ग्राउंड ग्लास जे ओपेसिटी नावाचा प्रकार दिसतो ते सी टी स्कॅन लवकरात लवकर पिकअप करतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्कोअर कळतो किती स्कोअर आहे. त्या स्कोअरनुसार पेशंटची वर्गवारी आम्ही करतो. तो सौम्य स्वरूपाचा आहे, मध्यम आहे का तीव्र आहे आणि त्यानुसार मग कोरोनाची ट्रीटमेंट द्यायला खूप मदत होते. आणि अशा ह्या उपकरणामुळे आपल्याकडे लवकर निदान आणि लवकर ट्रीटमेंट सुरू करून अनेक जीव वाचवण्यात यश आलेलं आहे. त्याचप्रमाणे मेंदूच्या आजारांमध्ये जर एखादा रुग्ण अर्धांगवायू म्हणून ॲडमिट झाला तर त्याचं जर लवकरात लवकर सी टी स्कॅन केलं तर आपल्याला त्याला रक्तपुरवठा कमी झाला आहे की रक्तस्राव झाला आहे याचं निदान अचूक करता येतं आणि त्यानुसार पेशंटला लवकरात लवकर ट्रीटमेंट देऊन त्याचा अर्धांगवायू लवकरात लवकर बरा करता येतो. हे झालं म्हणजे अतिगंभीर असलेल्या पेशंटमध्ये. बऱ्याच वेळेला आपल्याला एक पल्मोनरी एम्बॉलिझम नावाचा असा एक आजार आहे ज्याच्यामध्ये फुफ्फुस आणि हृदयाला रक्तवाहिनी जी जोडणारी असते पल्मोनरी आर्टरी त्याच्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि त्याचं निदान लवकर होत नाही. पेशंट दम लागलेला गंभीर असतो. तर आमच्या ह्या मशीनमध्ये पूर्वी आपण करू शकत नव्हतो तर सिटी पल्मोनरी अँजिओग्राफी पण करू शकतो ज्याच्यामुळे ह्या पल्मोनरी एम्बॉलिझमचं लवकरात लवकर निदान होऊन त्याला पण हार्ट अटॅकसारखेच इंजेक्शन असतात द्यायला आणि ती दिल्यानंतर पेशंटचा जीव काही क्षणात वाचू शकतो. तसंच आपण रक्तवाहिन्यांचं आपण सगळ्यांना अँजिओग्राफी वगैरे माहिती आहे, हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉकेजेस वगैरे. तर हे सिटी करोनरी अँजिओग्राफी नावाची सुविधा ह्या मशीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण नेहमीची जे आपल्याला इंजेक्शन देऊन ऑपरेशनसारखं जी अँजिओग्राफी असते त्याला आपण पर्याय म्हणून ह्या मशीनचा वापर करू शकतो. त्यामुळे हृदयाचे आजारसुद्धा ह्या मशीनमुळे लवकरात लवकर आपल्याला समजून आपल्याला त्याची ट्रीटमेंट करायला फार सोपी जाते. त्याचप्रमाणे पोटाच्या आजारामध्ये सुद्धा जे सोनोग्राफीवरती आपल्याला आजार दिसू शकत नाही किंवा सोनोग्राफी जे आजार ओळखू शकत नाही ह्या मशीनद्वारे सिटी ॲबडॉमेन आणि पेल्विस ह्याच्यामुळे आपल्याला ट्युमर किंवा हृदयाचे आपल्या लिव्हरचे आजार किंवा स्वादुपिंडाचे आजार हे लवकरात लवकर आपल्याला समजतात आणि त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट करता येतं. अशी ही उपयुक्त जी कंपनीची मशीन 16 स्लाईस मल्टी स्कॅन आपल्या सासवड शहरामध्ये आणि पुरंदर मेडिकल फाउंडेशन संचलित चिंतामणी हॉस्पिटलच्या आवारामध्ये 1 महिन्यापासून कार्यरत आहे. त्याचा मला वाटतं सगळ्या जनतेने लाभ घ्यावा आणि त्या संधीचा फायदा घ्यावा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार, मी डॉक्टर भालचंद्र सूर्यकांत दीक्षित अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून काम करतो. तर माझं काम हे बरेचसं ॲक्सिडेंटच्या पेशंटबरोबर त्यांना ट्रीटमेंट देणं, त्यांचे उपचार प्लास्टरने किंवा ऑपरेशनने करणं या प्रकारचं असतं. ते नवीन जे हाय स्पीड आणि मल्टीस्लाइस सी टी स्कॅन मशीनबद्दल मी बोलतो आहे ते मशीन GE कंपनीचं आणि अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेलं आहे. हे ॲक्सिडेंटच्या पेशंटसाठी एक प्रकारचं वरदानच आहे आणि यामुळे फ्रॅक्चरच्या ट्रीटमेंटमध्ये खूप आमूलाग्र बदल झालेले आहेत. डोक्याच्या मारापासून अगदी पायाच्या फ्रॅक्चरपर्यंत अनेक ठिकाणी याचा उपयोग बऱ्याच प्रकारे होऊ शकतो. डोक्याच्या मारामध्ये डोक्याच्या कवटीला कुठे फ्रॅक्चर्स आहेत का किंवा मेंदूत रक्तस्राव झाला आहे का, कुठे गाठ आहे का, मणक्यांना फ्रॅक्चर आहे का, अशा बऱ्याच गोष्टी या सी टी स्कॅनद्वारे आपल्याला कळू शकतात. एक्सरे ही फ्रॅक्चरसाठी प्राथमिक चाचणी आहे पण त्या चाचणीमध्ये आपल्याला सखोल ज्ञान मिळत नाही. एक्सरेमध्ये 1 मिती किंवा 2 मिती म्हणजे 2 डायमेन्शनल किंवा 1 डायमेन्शनल चित्र आपल्याला फ्रॅक्चरचं कळतं. शरीरात अशी बरेच हाडं असतात जी खूप खोलवर असतात आणि जिथे एक्सरे पोहोचू शकत नाही त्यामुळे ते निदान होऊ शकत नाहीत किंवा फ्रॅक्चरचं रचना कशी आहे हे कळू शकत नाही जेणेकरून ऑपरेशनचं प्लॅनिंग करता येत नाही. अशावेळी हा सी टी स्कॅन फार उपयोगी पडतो. ह्याच्यामध्ये नेहमीच्या सी टी स्कॅनबरोबर त्याचं 3D रिकन्स्ट्रक्शन करता येतं. म्हणजे एखादी वस्तू आपल्याला सगळ्या बाजूनी बघायला सोपं पडतं. त्याचं उदाहरण मी एक देऊ इच्छितो. उदाहरणार्थ हा एक पेपरवेट आहे. तर कुठली वस्तू जर आपण घेतली त्याला 6 बाजू असतात. ही पुढची, मागची, वर, खाली आणि 2 साईडला. तर एक्सरे जेव्हा आपण घेतो तर त्या वस्तूची जी बाजू एक्सरेच्या पुढे आहे तेवढी एकच बाजू आपल्याला दिसते.
मागे काय चाललं आहे हे काही कळू शकत नाही. पण या सिटी स्कॅनद्वारे जेव्हा आपण 3D रिकन्स्ट्रक्शन करतो तेव्हा अक्षरशः आपण वस्तू अशी फिरवून बघितल्यासारखं सगळ्या अँगलनी बघू शकतो. सगळ्या बाजूनी काय चाललं आहे, कुठे फ्रॅक्चर झालं आहे, किती प्रमाणात सरकलं आहे आणि तो एखादा तुकडा कुठल्या स्नायूमध्ये जाऊन फसला आहे किंवा कुठल्या नसेला दाब देतो आहे, रक्तवाहिनीला दाब देतो, हे सगळं कळू शकतं. जेणेकरून ऑपरेशनचं प्लॅनिंग आधीच करता येतं, तेवढी काळजी घेतली जाते आणि तो तुकडा बरोबर जिथून सरकला आहे तिथे परफेक्टली नेऊन बसवता येतो स्क्रू प्लेट किंवा रॉड्सद्वारे. तर ह्यामुळे ऑपरेशनची अचूकता खूप जास्त वाढते आधी व्यवस्थित प्लॅनिंग केल्यामुळे आणि त्यामुळे पेशंटला येणारा रिझल्ट देखील खूप चांगला येतो. तर असं हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आता पुरंदर तालुक्यात उपलब्ध झालेलं आहे. त्याचा उपयोग आम्ही बऱ्याच पेशंटसाठी करतो आहे. त्याचा उपयोग आतापर्यंत झालेला आहे. याचं एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन देखील मी देणार आहे. आत्ताच एक पेल्विस म्हणजे खुब्याच्या आसपासच्या हाडांचा अगदी बऱ्याच ठिकाणी फ्रॅक्चर असलेल्या पेशंटचं स्कॅन केलं आहे. त्याचं रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. तर या नवीन तंत्रज्ञानाचा पुरंदरच्या जनतेने जास्तीत जास्त फायदा घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद. मगाशी सांगितल्याप्रमाणे एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपल्याला देतो. उदाहरणार्थ हे 2 दिवसापूर्वी मेजर ॲक्सिडेंट झालेला पेशंट आहे ज्याचं पेल्विस म्हणजे कटिबद्ध ज्याला म्हणतो, ज्याला खुब्याचे 2 सांधे जोडले असतात, त्याच्या एक्सरेमध्ये एवढे फ्रॅक्चर दिसत नाहीत जेवढे त्याला आपल्या सिटी स्कॅनमध्ये दिसून येतात. उदाहरणार्थ आता हा आपण समोरून बघतोय, ह्यालाच आपण फिरवून असं बघू शकतो. हे बघा, हे अगदी इथे एक फ्रॅक्चर दिसलं, इथे एक फ्रॅक्चर दिसतंय तुम्हाला, इथे एक फ्रॅक्चर आहे, हे एक्सरेमध्ये दिसून येत नाही. आता हा साईडने व्ह्यू घेतला आपण. तसंच आता आपण मागच्या बाजूला चाललो आहे, इथे एक फ्रॅक्चर दिसून आलं जे की एक्सरेमध्ये दिसत नव्हतं. हे आपलं माकड हाड आहे, याच्यावर आपण बसतो. ही आता पूर्ण पेल्विसची मागची बाजू आहे. आता आपण या बाजूला आलो, इथे एक फ्रॅक्चर दिसून आलं, हे पण एक्सरेमध्ये दिसत नव्हतं. असं आपण 360 डिग्रीजमध्ये रोटेट करून पूर्णपणे त्याला बघू शकतो. आता दुसऱ्या बाजूनी रोटेट करायचं झालं तर ते असं पण करून खालच्या बाजूनी बघू शकतो. जसं की आपण आता खालनं एखादा माणूस बघतोय, हे 2 मांडीची हाडं आहेत आणि इथे एक फ्रॅक्चर आपल्याला दिसून आलं जे की मग अशी दिसत नव्हतं. आता तसंच त्याला आपण उलट्या बाजूनी वरती करून पण बघू शकतो. आता आपण हा एंड ऑन व्ह्यू आहे, म्हणजे पेल्विक कॅव्हिटी म्हणतो याला आपण. हे मणके आणि हे पुढचा भाग आहे, इथे एक फ्रॅक्चर आणि हे मगाचं दिसणार फ्रॅक्चर. असे बरेच फ्रॅक्चर आत्ता दिसल्यामुळे आता उद्या मी या पेशंटचं ऑपरेशन करणार आहे. तर आधीच प्लॅनिंग करायला काय काय मला इम्प्लांट्स लागतील, कुठले स्क्रू, कुठले प्लेट लागतील, हे मी याच्यावरनं अचूक करू शकतो आणि जिथले तुकडे तिथे व्यवस्थित जोडून पेशंटला चांगला रिझल्ट देऊ शकतो. विशेष फायदा जेव्हा होतो केव्हा की जेव्हा फ्रॅक्चर हे सांध्याच्या जवळ किंवा सांध्याच्या आत असेल तेव्हा फ्रॅक्चरचे तुकडे अचूक जागेवर बसवणं फार महत्त्वाचं आहे. अचूक जर जागेवर बसले तुकडे तरच त्या पेशंटला सांध्याची मुवमेंट पूर्वीसारखी नॉर्मल येऊ शकते. तर त्याच्यामध्ये थोडंफार मागे पुढे राहिले, तुकडे व्यवस्थित जोडले गेले नाहीत तर सांध्याची मुवमेंट पहिल्यापेक्षा कमी होऊ शकते. त्यामुळे अचूकपणा हा याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. मी डॉक्टर संजय रावळ, स्त्रीरोग तज्ज्ञ, सासवडमध्ये गेली 28 वर्ष प्रॅक्टिस करतो आहे. हा आत्ता जो नवीन सिटी स्कॅन आपल्या इथे चिंतामणी हॉस्पिटलमध्ये आलेला आहे त्याचा प्रसूतीशास्त्र विभागामध्ये स्पेशली गायनॅकमध्ये ह्या गोष्टीचा जास्त वापर होणार आहे. कारण ऑब्स्टेटिक म्हणजे प्रेग्नंट लेडीमध्ये खूप इंडिकेटेड असेल तरच ह्या गोष्टीचा वापर केला जातो. कारण प्रेग्नन्सीमध्ये स्कॅनच्या ह्याच्यातले जे रेडिएशन्स असतात ते बऱ्याचशा बाळांना आणि पुढचे जे व्यंग येण्याची भीती असते. त्यामुळं जर काय ॲक्सिडेंटचे पेशंट असतील आणि ऑब्स्टेटिक्समध्ये फक्त जर एक्टोपिक प्रेग्नन्सी जर कन्फर्म करायची असेल तरच अशा याच्यामध्ये ह्या सिटी स्कॅनचा उपयोग होतो. मेनली गायनॅकमध्ये जे गर्भाशयाच्या पिशवीचे आणि गर्भाशयाच्या पिशवीच्या बाजूला जी ओव्हरी असते ह्या दोन्ही गोष्टींचे जे कॅन्सर असतात त्या कॅन्सरचं एक्सटेंट म्हणजे ते कितीपर्यंत पसरला आहे आणि तो ऑपरेशन करण्यासारखा आहे का त्याला रेडिओथेरपी किंवा किमोथेरपी द्यावी लागणार आहे ह्या स्कॅनवरून आपल्याला लवकर कळतं. तसंच ओव्हरीच्या याच्यामध्ये काही काही गाठी असतात ते आपल्याला सोनोग्राफीमध्ये फक्त गाठ कळते, पण ती गाठ एक्झॅक्टली कशाची आहे, प्लेन साधी गाठ आहे म्हणजे साध्या पांतरीची गाठ आहे का आतमध्ये रक्तस्राव झालेला आहे किंवा दुसरं एक डर्माइड म्हणून एक प्रकारचं तर कॅन्सर असतं ती गाठ आहे का दुसऱ्या कॅन्सरची गाठ आहे, ह्या गोष्टी या सिटी स्कॅनमधून आपल्याला व्यवस्थित कळतात. आत्ताच 2 पेशंट, एक 17 वर्षाची मुलगी होती तिच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट लवकर कळल्यामुळे तिचं ओव्हरियन कॅन्सर लवकर डायग्नोज झाला. एका मुलीच्या ह्याच्यामध्ये डर्माइड सिस्ट होती ती पण लवकर आपल्याला कळल्यामुळं
ते व्यवस्थित ट्रीटमेंट घेऊन पेशंट ठेवतात. तर बेसिकली ज्या स्त्रियांच्या याच्यामध्ये गाठींचे जे प्रमाण असतं, पिशवीच्यामध्ये सुद्धा फायब्रॉईडच्या गाठी असतात. त्या फायब्रॉईडच्या गाठी आतमध्ये लघवीच्या पिशवीला किंवा संडासच्या जागी किंवा इतर आतड्यामध्ये कुठे अडकून राहिलेत किंवा त्याचं सर्क्युलेशन आतमध्ये ब्लिडिंग किती झालेलं आहे किंवा आतमध्ये त्या गाठींच्या ह्याच्यामध्ये कॅन्सरचं किती प्रमाण आहे, ह्या गोष्टी व्यवस्थित कळतात. आणि ह्या स्कॅनमुळे लवकर निदान केल्यामुळं पुढचे होणारे कॉम्प्लिकेशन टाळता येतात. हा एक मोठा फायदा इथे आपल्याला या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या CT स्कॅनमुळे होतो आहे. आणि त्याचा सर्वांना डॉक्टरांसहित पेशंटलासुद्धा या गोष्टीचा भरपूर फायदा होतो, कारण लवकर आणि प्रिसाईज डायग्नोसिस झाल्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ आणि पुढचे कॉम्प्लिकेशन टाळता येतात. आणि याचा सर्वांनी भविष्यात फायदा घ्यावा हीच माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. धन्यवाद. पुरंदर तालुक्यातील सर्वात अनुभवी डॉक्टर्स, तज्ज्ञ, उच्च विद्याभूषित आणि पेशंटला एक माणुसकीच्या भावनेने ट्रीटमेंट देणारे, खऱ्या अर्थानं शरीराला एखादा प्रॉब्लेम निर्माण झाला की आपल्याला डॉक्टरची आठवण येते. मग त्यावेळेस डॉक्टर म्हणजे देव वाटू लागतात. या दवाखान्यात या डॉक्टरांनी अनेक माणसांचे जीव वाचवलेले आहेत. बऱ्याच वेळेस आपला हात दुखतो, पाय दुखतो, पोट दुखतं, डोकं दुखतं. जो भाग दुखतो तो अतिशय आपल्याला महत्त्वाचा वाटू लागतो. शरीराचा प्रत्येक भाग महत्त्वाचा आहे. डॉक्टर वाघोलीकर असतील, डॉक्टर बांदेकर असतील, डॉक्टर आत्राम असतील, डॉक्टर दीक्षित असतील, डॉक्टर रावळ असतील, ही सर्व मंडळी आपापल्या क्षेत्रात तज्ज्ञ आहेत. स्पेशलायझेशन आहे त्यांचं. आणि आजही ते नवीन नवीन जे तंत्रज्ञान आहे ते अवगत करतायत की ज्यामुळे पेशंटला आपल्याला अधिकच्या सुविधा देता येतील, त्याचं निदान करता येईल, त्याच्यावर उपचार करता येईल. पुरंदरमध्ये सुदैवानं अशा प्रकारची तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. आणि या डॉक्टरांनी पेशंटच्या अधिक सुविधा देण्यासाठी एक नवीन तंत्रज्ञान असणारं अत्याधुनिक अशा प्रकारचं CT स्कॅनचं मशीन पुरंदरच्या सेवेसाठी आणलेलं आहे. या डॉक्टरांना धन्यवाद दिले पाहिजेत की ज्यामुळं आपल्याला पुण्या मुंबईला जाण्यापेक्षा आपल्याला इथं तातडीची ही सेवा उपलब्ध होते. आणि त्यामुळं आपल्याला रोगनिदान करणं शक्य होतं आणि उपचार करणं शक्य होणार आहे. बऱ्याच वेळेस आपण पुणे, मुंबई किंवा इतर ठिकाणी जातो आणि आपल्या डॉक्टरांनी काय ट्रीटमेंट दिली याची वाचित आपण तिथं करतो, पण तिथं मात्र आपल्याला अशा प्रकारचं वातावरण मिळत नाही. ज्या सहजतेने आपण आपला प्रॉब्लेम या डॉक्टरांशी संवाद साधू शकतो, बोलू शकतो, ते उपलब्ध असतात. त्यामुळं ही मंडळी आपल्याला देवासारखी आहेत. अशा या मंडळींनी हे सासवडच्या नागरिकांसाठी, पुरंदरच्या नागरिकांसाठी ही फार मोठी गुंतवणूक करून सुविधा उपलब्ध केलेली आहे. त्याचा आपण निश्चितच फायदा घेतला पाहिजे. डॉक्टरांना धन्यवाद दिले पाहिजेत. आणि पुरंदरमधील नागरिकांसाठी ही सुविधा निश्चितच स्वागतार्थ आहे असं मी म्हणेल. धन्यवाद.